ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यशया 41, 10-13 ही वचने. यशया 41, 10-13 ही वचने. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. पहा, जे तुझवर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझशी लढणाऱ्यास तू धुंडाळीशील, पण ते तुला सापडावयाचे नाहीत. तुझशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. प्रभू परमेश्वर ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादाची करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, यशयाचा ग्रंथ 41वा अध्याय 10 ते 13 या वचनापर्यंत. या 41व्या अध्यायाचा जो संदर्भ आहे देवाच्या मदतीबद्दल आणि सांत्वनाबद्दल आहे. इस्रायलाचे लोक युद्धानंतर त्यांना झालेल्या आघातामुळे अचानक असहाय्य झाले. ते चिंतित झाले. ते विसरले की देव कधी झोपत नाही, तो कधीही दुर्लक्ष करत नाही. तो अडचणीत पडलेल्यांना सहाय्य करतो, शक्ती देतो, हे ते पूर्णपणे काय झालेले आहेत, विसरलेले आहेत. म्हणून देवाने त्याचा जो संदेश आहे यशया संदेशाच्या द्वारे आम्ही पाहतो की प्रकट केलेला आहे. त्याने त्यांना आठवण करून दिली. देवाने त्यांना त्याची खास प्रजा म्हणून निवडली आहे. आणि म्हणून अशाही कठीण प्रसंगामध्ये देवबाप त्यांना कधीही सोडत नाही. तो म्हणतो भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, तुझं सहाय्य करतो आणि आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. जरी आम्ही या ठिकाणी पाहतो की त्यांचा पराभव झालेला आहे, बंदिवासात त्यांना जावं लागत आहे आणि गुलामगिरीचं त्यांना जीवन जगावं लागत आहे, तरी देखील परमेश्वर म्हणतो की तू घाबरू नको. म्हणजे संपूर्ण इस्रायल राष्ट्रांना, यहुदी लोकांना परमेश्वर
एक आश्वासन देत आहे, जरी तुम्ही संकटात आहात तरी त्याच्यातून काढण्यासाठी मी तुमच्यासाठी तयारी केलेली आहे, मी तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे. आणि म्हणून परिस्थिती कोणतीही असू द्या, 13व्या वचनामध्ये देखील आम्ही पाहतो, कारण तो म्हणतो, कारण मी परमेश्वर तुझा देव उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा लिहिलेला आहे, भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी परमेश्वराचं अभिवचन आपल्याला आहे, घाबरू नको, काळजी करू नको, कारण देवबाप आपल्या बरोबर आहे. आणि होय प्रियांनो, देवबाप आपल्या बरोबर आहे, संगती आहे, सोबती आहे. 43व्या अध्यायामध्ये देखील आम्ही पाहतो की त्याने या ठिकाणी उत्तमरित्या आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. तो म्हणतो, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे, नद्यातून चालशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाही, आणि अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. आणि म्हणून जे परमेश्वराचं अभिवचन आहे ते आपल्याला पूर्णपणे सहाय्य करण्यासाठी सक्षम आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती आणि त्याच्या वचनावरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तशाच प्रकारे आम्ही पाहतो की या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना परमेश्वराचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्याला आश्वासन आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, इब्री 13:5 मध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवबाप सदैव आमच्या संगती आणि सोबती आहे. प्रभू येशूने देखील आपल्याला टाकलं नाही, सोडलं नाही, तर त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे आपल्याला धुतलं, आपल्याला निर्मळ केलं, आणि देवाची प्रिय लेकरं त्याच्या पुत्राच्या द्वारे त्याने आपल्याला बनवलेला आहे. आणि म्हणून तोच परमेश्वर आज आपल्याला म्हणत आहे, भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, आपलं जीवन त्याच्या हातामध्ये सोपूया, आणि ज्याही प्रसंगामध्ये आहे, ज्याही अडचणीमध्ये आम्ही आहोत, ज्याही कठीण प्रसंगामध्ये आहोत, तसंच आमचं जीवन आपण देवाच्या हातामध्ये सोपूया. कारण स्तोत्र 37 मध्ये म्हटलेलं आहे की तू आपला जीवितक्रम परमेश्वराच्या हातामध्ये सोपून दे, म्हणजे तुझे सर्व कार्य सिद्धीस जातील. आणि म्हणून आपलं जीवन, आपला जीवितक्रम देवाच्या हातामध्ये सोपवणं खूप गरजेचं आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस आणि तू आम्हाला कधीही सोडत नाही, टाकत नाही. देवबापा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवतो. तू आम्हाला चालव, तुझी कृपा दे, आणि प्रिय बापा तुझ्या नावाचं गौरव करून घे. सर्व मान सन्मान आम्ही सर्व काही तुला आणि तुझ्या नावाला देतो, आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.